नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपले शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये. दादा, आपलं नाव? माझं नाव एकनाथ गजानन वाळुंजे, राहणार आठेगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं. दादा, आपण किती वर्षापासून शेती करतोय? मी 20 वर्षापासून. 20 वर्षापासून शेती करतोय. बरं. आणि कोणते कोणते पिकं घेतात आपण? टमाटा घेतो, कोबी, त्याच्यानंतर बटाटा, अच्छा. मक्का, हे बाकीचे. आणि आता तुम्ही कोणतं पीक लावलेलं आहे? आता टमाटा लावलं आहे. टोमॅटो लावलेला आहे. टोमॅटोला मल्चिंग कधीपासून करताय आपण? जवळ 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. आणि आता आपण जो मल्चिंग वापरलेला आहे, हा आपला डॉक्टर मलचा वापरलेला आहे. हो. तर हा मल्चिंग आणि इतर मल्चिंगमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? इतर मल्चिंगमध्ये काय व्हायचं, आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस जास्त वाडाताडीमध्ये पण फाटतो. कारण आम्ही बऱ्याचशा टाकलेल्या आहेत याच्या आधी, पण ते असं थोडं जरी लेबरकून झालं ना मागं पुढं तो फाटतो. त्याच्यानंतर आपण जाताना येताना त्यांना लगेच नुसता पाईप जरी पाडला तर लगेच फाटतो. पण हे असं कुठंही फाटलेलं नाही. पण त्याचा फायदा आपल्याला एक शेतकऱ्याला मोठा फायदा एक उराला का डबल पीक घेऊ शकतो आपण. अच्छा. कारण आपला खर्च वाचला त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही याच्यावर डबल पीक प्लॅन करताय? डबल प्लॅन होणार आहे. कारण फाटलं नाही म्हणून घेणार आहे. जर फाटलं असतं तर आपलं काढावं लागलं असतं. बरोबर. आता याच्यातच बरसतीमध्ये परत टमाटा काहीच प्रॉब्लेम नाही त्याला, कारण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. नाहीतर गंज वेळेस लावले आम्ही फाटाचं, नाही तर असं काही बी गेलं तर डायरेक्ट चिरायचं. आता काहीच नाही प्रॉब्लेम वाटणार नाही. त्यासाठी आम्ही हे ठरवलं का आता कंटिन्यू हीच वापरणार आहे. याच्यापेक्षा जर कंपनीच्या अजून काही भारी असेल पण ते पण वापरू आपण. बरोबर. जे इतर शेतकरी मल्चिंग लावणार आहे तर तुम्ही त्यांना काय सांगणार? नाही, आव्हान करणार त्यांना आपण, कारण एकदम भारी आहे, ही फाटत नाही. आपण डबल पीक घेऊ शकतो. काही जर चांगली अवस्था ठेवणार असलं तिसरं पीक सुद्धा घ्यायला काही अडचण नाही आपल्याला. बरं. कारण इतका प्रॉब्लेम नाही म्हणून. जर फाटला असेल आपल्याला दुसरं पीक पण आपण त्या शेतकऱ्याला जवळजवळ 7,000चा फायदा आहे, 7 ते 8,000.